सब बातें पोडियम पे हमने की है। आप क्यों एक क्यों आप लोगों ने विरोध बहिष्कार किया, ये बारे में हमने आज बहिष्कार किया है। इसी का एक ही कारण है, अगर आप देखें तो मार्केटवाड़ी में डेमोक्रेसी को मारा जा रहा है। ये डेमोक्रेसी को ईवीएम के हिसाब से, ईवीएम के माध्यम से हो या फिर जो भी रिगिंग करे उसके माध्यम से डेमोक्रेसी कर रहे, एक मॉकरी कर रहे डेमोक्रेसी की। और यही जो मैंडेट है, ये मैंडेट ना जनता का है ना महाराष्ट्र का है, ये मैंडेट ईवीएम का है और ये मैंडेट इलेक्शन कमीशन का है। हम यही बात करना चाहते हैं। आज जो शपथ नहीं लिए इसी के लिए नहीं लिए क्योंकि आज जनता का आदर करना चाहते हैं। जनता के जो मन में शंका उपस्थित है उसे उत्तर देना चाहिए। शिक्षणासंदर्भातले प्रश्न तुम्ही उचलले असता एमपीएससीच्या परीक्षेत एक भयंकर प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलंय की शिक्षणामुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता कमी होते आणि 4 कारणं दिलेली आहेत। मला वाटतं त्याच्यात जर पुढे जाऊन पाहिलं तर हा पेपर नक्की सेट कोण करतंय, म्हणजे प्रश्न तर चुकीचा आहेच पण त्या प्रश्नामध्ये स्पेलिंग मिस्टेक पण आहे। म्हणजे हा प्रश्न, जे प्रश्न सेट करतात किंवा पेपर सेट करतात ते देखील तिथे त्या पदावर बसायला क्वालिफाईड आहेत का, हा देखील एक प्रश्न अनुत्तरित राहतो। कारण ज्या बेसिक ह्याच्यात स्पेलिंग मिस्टेक आहेत, म्हणजे पुढचा विचार तर सोडा, स्पेलिंग मिस्टेक पहिलं करेक्ट करा। महिलांचा मुद्दा घेऊन जाते आदित्यजी, हा महिलांचा अवमान आहे का? कारण लाडकी बहीण सिग्नेचर योजना होती सरकारची। मला वाटतं हा महिलांचा अपमान आहेच, पण असे लोक जर पेपर सेट करत असतील तर हा महाराष्ट्राचा देखील अपमान आहे। आणि जे लोक आपल्या महाराष्ट्राची सेवा करतात, जे विद्यार्थी त्याच्यावर बसतात, त्यांचा पण अपमान। कारवाई कशी झाली पाहिजे पुरे मुद्दे पर? बिलकुल बिलकुल कारवाई कशी झाली पाहिजे? आदित्यजी, असा पेपर सेट करण्यासाठी कारवाई झाली पाहिजे का? आदित्य, कारवाई झाली पाहिजे का? डेमोक्रेसी स्ट्रेंथन हो रही है। अजित पवारांना क्लीन शीट दिलेली आहे। आरोप करणारे आणि त्यांच्यावरती आरोपाच्या एकाच घरात आहेत सध्या। And he says that he will investigate the Bharat Jodo Yatra. He says that we will No, investigate my the foreign bigger funding. no. My bigger problem is if with such a strong government in the center, there can be such foreign funding coming in. Is the central government a failure? Is this what Mr. Fadnavis wants to hint at? Because probably the next step is that after winning such a big mandate from the election commission, I think he's only hinting at. He's not hinting or accusing the Congress. He's not accusing anybody else than the union government. He's saying, if you just transliterate his words, he's saying the union government of the BJP has been a failure because they have not been able to stop the foreign funding. सगळं बोलू ना, सगळं बोलू। Cases of Maharashtra would be investigated. आज मस्त घेण्याचा निर्णय घेतलाय, पण यातून साध्य काय होणार आहे? बघा, आपण साध्य निवडून म्हणजे आलेला आहात, नक्कीच जोवर तुम्ही आवाज उठवणार नाही ऐका, तोपर्यंत आम्ही उपयोग नाहीये। उद्यापासून नक्कीपणे आवाज उठवू। आज जनतेच्या मनात जी भावना आहे, जी खदखद आहे, जो राग आहे, जी शंका आहे, त्याचा आदर म्हणून आज आम्ही शपथ घेतली नाहीये। कारण आम्ही निवडून आलेलो आमदार आहोत। आम्ही जर हरलो असतो आणि ईव्हीएम बद्दल बोललो असतो, बॅलेट पेपर बद्दल बोललो असतो तर गोष्ट वेगळी होती। जनतेच्या मनात कदाचित हे असतं की अरे हरलेत म्हणून बोलतात, पण आज निवडून आलेले आमदार जेव्हा सांगतायत की मार्केटवाडी सारख्या जागी तुम्ही बॅलेट पेपरनी मॉक पोलिंग घ्या, मॉक पोलिंगसाठी काय हरकत आहे? म्हणजे निवडणूक झाली आहे ना, एका मॉक पोलनी हा निकाल बदलणार आहे का? जो निकाल इलेक्शन कमिशनने दिलेला आहे नाही बदलणार आहे। मग तिथे अटका करणं, तिथे कर्फ्यू लावणं काय गरज आहे? आणि आमचा विषय हाच आहे की आज लोकशाहीमध्ये जी लोकशाहीची हत्या सुरू आहे त्याच्या विरोधात आम्ही हा निषेध म्हणून आज शपथ घेतली। शपथ आपण तुम्हाला सांगू लवकर, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आज आपण पाहतोय की लोकशाहीची हत्या ही डोळ्यात देखत झालेली आहे।